नमस्ते मित्रांनो. कसा बियाण्याचा बोकड आणि थोडं खाल्लंय शेळ्यानं. रस्त्याच्या कडेला बसली ती. इथं पाणी आहे. हौदापाशी जरा तासभर थांबावं म्हणलं. सांगायचा मुद्दा म्हणजे शेळ्या चरल्यानं थोडं पोट भरले की काय होतंय, सोयाबीन दाट आहेत आता. आणि रस्त्याच्या कडीनं रानं रिकाम्या नसल्याच्या अवघानं काय होतं, लवकर जर जगल्या की धानाच्या कडीनं लयच परेशानी करतात मित्रांनो. चरत नाही ते. उगाच येड्यावानी इकडं पळ तिकडं पळ इकडं पळ. आणि देशी जुगाड बघा, ही सगळ्यात लाचर शिळी आहे. तिला हाकारलेलं बी कळत नाही ना, मारावं तर नाजूक जात असते. दगड कशानं मारल्यावर अपंग आदू होती. तिला हाकारलेलं कळतच नाही, म्हणून ती लोडण्याचं जे जुगाड घातलाय ते पायकुटी घातली की पाय आवळून असा शिरा बंद पडून ती जास्त लंगती. कारण शिर पूर्ण आवळती ना. ह्या ही साधी ट्रिक आहे, काहीच नाही. तुम्हाला सांगतो, ती चालायली की खायला येतंय, काय सध्या अडचण नाही. पळायला लागली न चालायली की तिच्याच पायात तिचं लाकूड आडवं असल्याच्या अवघानं काय होतंय, फास्ट पळा येत नाही तिला. खट 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 पायावर आदळतंय, मनाने सारी येते. अशा पद्धतीनं जी बिसळतंय का जनावर, त्या जनावरला जुगाड असं करा. ही एक आणि आणखीन एक आहे बघा, जी लाचर जनावर आहे त्या जनावरला बेस्ट एक नंबर जुगाड करता येते. काहीच नाही, एक लाकूड एक दोन्ही ते काढायचं, बरोबर मध्ये कच पाडायची न कंडा नाही तर बिरड फोडून गळ्यामध्ये बांधायचं. अशा पद्धतीनं एक नंबर ही होतंय. काय सध्याला अडचण नाही त्याची. येऊ द्या, खाल्ला कोण येऊ द्या. रस्ता आहे, गाडीवर एक माणूस आलेला आहे पुढून. शेळ्या रस्त्यावर बसले ती, आणि रस्ता असले पाहिजे ती जायला लागली. ती एक्सलवर जायली शेताकडे बारकी गाडीवर. तर अशा पद्धतीत जुगाड करा मित्रांनो, जी चालणारं जनावर आहे ती.